आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या संविधानामध्ये आपल्याला आरक्षण दिलेलं आहे कलम 342 अनुसार CO 22 कॉन्स्टिट्यूशन 22 ऑर्डर यानुसार आपल्याला 1 ते 47 जी अनुसूचित जनजाती अनुसूचित जमातीची जी यादी आहे त्यामध्ये 36 नंबरला ओराण धनगर हे असं नमूद असताना देखील केवळ हिंदी भाषिक मध्ये किंवा लिंग्विस्टिक मिस्टेक याच्यामुळे जो र आणि ड चा फरक इतक्या वर्षापासून धनगर त्याच्यामध्ये रडतो आहे, भीक मागतो आहे आणि अन्यायाच्या विरोधात आवाज उठवत आहे. परंतु राज्यातलं सरकार भैरं आंधळ असं आहे असं आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे. कारण ज्या पंतप्रधान मोदीजींनी पण बारामतीमध्ये सोलापूरमध्ये 2013 ला 2019 ला येऊन आश्वासन दिलं होतं की धनगर आरक्षणाची अंमलबजावणी केली जाईल. मी त्याच बारामतीचे आहे साहेब, ज्या बारामतीमध्ये 2014 ला तिथे 9 बांधव आमच्या उपोषणाला बसलेले असताना त्यावेळेसचे प्रदेशाध्यक्ष मागचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस येऊन यांनी सांगितलं होतं की पहिल्याच कॅबिनेटमध्ये आपण आरक्षण लागू करू. परंतु आजपर्यंत कुठलाही अहवाल केंद्राकडे आलेला नाही आणि त्यामुळे आमचं धनगर आरक्षणाची मागणी अजून जैसे ते आहे. आता हिवाळी अधिवेशनात नागपूरमध्ये पण हा विषय घेतला जाईल. मी आपल्या उपसभापती विधान परिषदेच्या नीलमताई गोरे यांना देखील मेल केलेला आहे की यावर लक्षवेधी घेतली जावे आणि धनगर आरक्षणाच्या बाबतीत लक्षवेधी चर्चा घेतली जात. यामध्ये अहवाल केंद्राला पाठवण्यासंदर्भात एखादा अध्यादेश काढण्यात यावा अशी विनंती केलेली आहे. या ठिकाणी बरेच बांधव उपस्थित आहेत. आपल्याला साहेबांचे पण मत आणि त्यांचं समर्थन ऐकायचं आहे. कारण धनगर आरक्षणाच्या बाबतीत सरांनी सुद्धा मागे लोकसभेमध्ये आवाज उठवला होता. आमच्या बारामतीच्या सुप्रियाताई सुळे असतील त्यांनाही मी मेल केलेला होता की आपण या विषयावर आवाज उठवावा. कारण ज्या मतदारसंघामध्ये ते निवडून येत असतात त्या ठिकाणी भरपूर संख्येने 2 कोटीच्या पुढे असणारा जो धनगर समाज आहे, एकूण लोकसंख्येच्या 16 ते 18% समाज आहे. परंतु कुठेही आज धनगर समाजाला न्याय मिळताना दिसत नाहीये. आज एकही धनगर समाजाचा संसद विधायक नाहीये आणि ही खूप मोठी शोकांतिका आहे. एकूण लोकसंख्येच्या मानाने असलेल्या धनगर समाजाला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या विकास करण्याचा अधिकार आहे आणि जे संविधान त्यामध्ये आपल्याला जर आरक्षण दिलेलं आहे तर ते जर संविधान सरकार मानत नसेल तर त्या सरकारला काय म्हणावं असं आम्हाला खंत वाटत आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद पहिले राष्ट्रपती यांनी देखील आपल्याला 1950 ची जी यादी आहे त्यामध्ये आरक्षण दिलेलं आहे, परंतु त्या आरक्षणाची आजपर्यंत अंमलबजावणीच झालेली नाही आणि त्यामुळे ज्यांची जेवढी संख्या भारी तेवढी आपली उमेदवारी असली पाहिजे. आणि म्हणून इथून पुढे सर आमच्या समाजाने ठरवलेलं आहे की आपापल्या मतदारसंघामध्ये ओबीसीची वोट बँक आपली वाया जाणार नाही, धनगर समाजाची वोट बँक वाया जाणार नाही आणि त्यासाठी आमच्यासारख्या भगिनीही या ठिकाणी आलेल्या आहेत, त्याही मैदानात उतरत आहेत. आज आम्ही या ठिकाणी सर्वप्रथम संविधानाचा आम्ही मान ठेवत या ठिकाणी पंतप्रधान मोदीजी आणि राज्य सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमा त्या ठिकाणी बारामतीच्या ज्या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये येऊन त्यांनी आश्वासन दिलं त्या प्रतिमा आम्ही पाळण्यात ठेवत इथे बाळा जोजोरे असा पाळणा गायलेला आहे जो आरक्षणाच्या बाबतीत उपहासात्मक असा पाळणा गात आम्ही सरकारचा निषेध केलेला आहे. मोदी सरकारला झोपवण्याचं काम हा धनगर समाज येणाऱ्या काळात केल्याशिवाय राहणार नाही एवढाही मी या ठिकाणी शब्द देते आणि थांबते. मी साहेबांना विनंती करते की त्यांनी आपले या ठिकाणी विचार मांडावेत. कारण संसद चालू असताना देखील साहेब आपल्याला वेळात वेळ काढून या ठिकाणी समर्थन देण्यासाठी आलेले आहेत.